तर मैत्रिणींनो, पावसाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात अवेलेबल असतात बाजारामध्ये मका. तर या मक्याचाच उपयोग करून आज आपण मस्त असे पौष्टिक आणि टेस्टी मका पोहे बनवूया. तर हे बघा, जाड पोहे मी 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतले. 2 मिनटं पाण्यामध्ये भिजवत ठेवले. त्यानंतर एका चाळणीमध्ये काढून घेऊया. म्हणजे ते छान असे फुलतात आणि नरम नरम आपला पोहा तयार होतो. त्यानंतर एका कढईमध्ये तेल गरम करून घेतलं. त्यामध्ये टाकला जिरा, मोहरी, कांदे, हिरव्या मिरच्या आणि बारीक कापलेला गाजर. म्हणजे छान असा कलरफुल आपला पोहा इथे तयार होईल. त्यानंतर उकडलेले कॉर्न टाकलेले आहेत. कॉर्न मी भरपूर टाकलेले आहेत. माझ्या मुलांना कॉर्न खूप आवडतात पोह्यामध्ये. छान मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर चवीनुसार हळद टाकायची थोडीशी आणि मीठ टाकायचं. सर्व मिक्स केल्यानंतर आपण चाळणीमध्ये पाणी निथरण्याकरता ठेवलेले पोहे टाकायचे. पोहे टाकल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर मंद आचेवर 2 मिनटं वाफवून घ्यायचं. तर ही रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक, शेअर करा आणि हो, अशाच नवनवीन आणि हेल्दी रेसिपी बघण्याकरिता मराठी किचन विथ मनीषा या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. तर हे बघा, 2 मिनटं छान असे वाफवून घेतले. त्यानंतर वरून टाकला मी शेंगदाण्याचा कूट आणि कोथिंबीर. हवं तर तुम्ही यामध्ये साखर आणि गूळसुद्धा टाकू शकता. तर हे बघा, गरमागरम पोहे तयार आहेत. तर या खायला. तर हे बघा, प्लेटमध्ये सर्व करूया लिंबूसोबत. बाय बाय, टेक केअर, हॅव अ नाईस डे.